हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. तर थँक्यू सो मच आकाश गुप्ता यांचा आपण आपण आवाज ऐकला. खूप सुंदर असा आवाज आपण त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकला. त्याचं देखील आपण करूया पुनः एकदा सहर्ष स्वागत आणि जाऊया थेट मैदानावरती, जिथे दोन बलाढ्य संघादरम्यान रंगणारी मॅच. आणि या मॅच मध्ये रंगाचा बेरंग होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट प्रवीण बॅक टू डग आउट होताना पाहायला मिळतोय. डीजे वाले थोडा आवाज कमी झालाय, थोडासा वाढवला तर बरं होईल. तर दिवसभर आमची देखील मेहनत थोडासा नॉर्मल. ओके. तर आपण पाहतोय पहिल्या विकेटचं पतन झालं, जिथे निखिलला पाहिलं. निखिलनं काय गोलंदाजी करतोय. अगदी आपण पाहतो अश्व 11 गोलंदाजी करत असताना त्यांच्या विपक्षामध्ये पाहायला मिळलं प्रमुख आयोजकांची टीम अर्थात जय श्रीराम. ही टीम आपण पाहतोय. खेळपट्टीवरती तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज येतात. इथे चांगला फटका, नो लुक शॉट. या चेंडूकडे पाहिलं देखील नाहीये. अलॉंग द कार्पिट चेंडू गेलाय लगनच्या क्षेत्रामध्ये. 4 धावन करता योगेश भाग आमच्या समवेत जोडलेत. 1-4 पाहतोय. षटक क्रमांक पहिलं चालू असताना जिथे खेळपट्टीवरती आपल्याला नवीन फलंदाज पाहायला मिळते. अंपायर इशारा करतायत हा चेंडू खराब आहे, वाईट आहे. जिथे 1 धाव ऍड होईल. 1 गडी बाद 5 धाबा. निखिलला पाहतो योगेश ऑन स्ट्राईकला आल्याबरोबर चौकार खेचला जरूर, पण इथे पहा भन्नाट वेग. वायडिश यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता जरूर आणि तिथे सफल देखील ठरले. बॉल फेकले, 4 धाबा आल्यात, 5-1 विकेट गेलाय जय श्रीराम या संघाचा. निखिलचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजी चांगली करतोय. इथे ड्रॉप केलाय, चेंडू गेला सरळ सीमारेषेबाहेर. 6 धाबड करता इथे विकेट क्रमांक 2. 5 या धावसंख्येवरती. अगदी आपण पाहतोय 2 गडी बाद 5. षटक क्रमांक पहिलं चालू असताना निखिल करेला पाहतोय. साई येत आहेत खेळपट्टीवरती 4थ्या क्रमांकावरती. साईनं देखील गोलंदाजी काही सामन्यांमध्ये चांगली केली. आता मात्र यावेळेस फलंदाजी चांगली करावी लागेल. अविनाश जरूर नॉन स्ट्राईकला उभा आहे, त्याला साथ द्यावी लागेल, भागीदारी रचावी लागेल. आणि ती रचले गेली जाईल का. इथे आपण पाहतोय साई आपण पाहतोय खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल करेला पाहतोय. यावेळेस पुन्हा जिथे लेग स्टिक वरती चेंडू फेकला, अंपायर या ठिकाणी इशारा करतात वाईड चेंडू आहे. 1 धाव ऍड होते. 6 धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत. निखिल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी फुल टॉस आहे का, परंतु इथे नाहीये. आउटसाइड धाव स्टंप, थोडासा दूर. धावसंख्या आहे तिथेच, अर्थात एका षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत 2 गडी बाद धावा. 6-2 आपण पाहतोय. 4 षटकांची लढत. इथे पाहिलं अश्व अगदी आपण पाहतोय 11 या टीमला गोलंदाजी करत असताना आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाहायला मिळतोय जय श्रीराम. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपण पाहतोय निखिल करे सज्ज होत आहेत. अविनाश कणबोली टेनिस क्रिकेटचा उभारता सितारा म्हणून देखील या खेळाडूकडे पाहायला जातं. हर एक मॅच मध्ये आम्ही या खेळाडूचं कौतुक केलं आणि कौतुक का करू नये. जर का एखाद्या खेळाडूकडे गुणवत्ता असेल तर त्याचं कौतुक होणं देखील गरजेचं आहे. अगदी रॉयल टीम मधून खेळत असताना इथे आपण पाहिलं बॉक्स प्रीमियर लीग मध्ये तो हे मैदान गाजवण्यासाठी आलाय.
हर एक प्रत्येक सामन्यामध्ये त्याचा खेळ चांगला राहिला. 2-6 आपण पाहतोय. योगेश वाघ आपण पाहतोय. योगेश वाघ म्हटलं ना तिथे आपण पाहतोय काय झालंय. जिथे साई विकेट सोडायला तयार नाहीये, अविनाश विकेट सोडायला तयार नाहीये. अखेरीस मला वाटतं साईनं विकेट सोडली. झटका क्रमांक 3 सांघिक स्वरूपामध्ये 6 या धावसंख्येवरती लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला, अर्थात जय श्रीराम या संघाला. 3 गडी बाद 6 धावा धावफलकावरती. इथे आपण पहिलं षटक या ठिकाणी पाहत होतो, जिथे पहिल्या षटकामध्ये झालं काय, 3 गडी बाद 6. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू समाप्त होत आहेत. गोलंदाज आपण पाहतोय सचिन करेला. आज सचिन करे काय गोलंदाजी करतायत. अजून देखील एकही चौकार मारू दिला नाहीये. खेळपट्टीवरती नवीन फलंदाज आपण पाहतोय राहुलला. अगदी टॅप केलाय. अगदी पाहिलं ना, या चेंडूला मानसरोवरचं ठेशणच दाखवलं. चेंडू होईल फरार, मिळेल चौकार. वा का बॅटिंग करतोय राहुल. अगदी आपण पाहतोय 3-10 धावा होताना पाहायला मिळत आहे. तिसऱ्या चेंडूवरती अखेरीस तो चौकार खेचण्यामध्ये यश प्राप्त झालाय. सचिनला पाहायला मिळतोय. इथे काय झालंय, स्लोवर प्रतीचा चेंज ऑफ द पेस, परिवर्तन. तुम्हाला हे तर करता येणं गरजेचं आहे आणि तेच एक्झॅक्ट केलंय सचिननं. इथे पावलांचा उपयोग करतात. स्वतःच्या थॉलो प्रो मध्ये अडवला. चांगलं कमबॅक, वॉट बॉलिंग, अमेझिंग. इथे आपण पाहतोय 3-10 ही सिच्युएशन पाहायला मिळते. फुलटॉस, अल्टी कल्टी, पण तितका चांगला क्षेत्रक्षण, तितका चांगला चेंडू अडवला. 100 पिकअप. रिप्ले मध्ये देखील पहा, स्वतः संघनायक आहे. संघनायक कसा असावा, संघ मालक आहेत आणि संघ मालक कसा असावा याचं मूर्ती उदाहरण रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. एका हातामध्ये या ठिकाणी हा चेंडू अडवला. वा, लाजबाब क्षेत्रक्षण राहिलाय. या षटकातील शेवटचा चेंडू दुहेरी अंकामध्ये संघ पाहतोय. अविनाशला शेवटपर्यंत चेंडूवरती थांबावं लागेल. अविनाश स्वतः या टीमचा आज आयकॉन आहे. सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याची निवड या संघामध्ये जरूर झाली आहे. आता मात्र अविनाशची जबाबदारी वाढली आहे स्वतःच्या संघाला एका चांगल्या भक्कम परिस्थितीमध्ये नेण्याची, आणि ती जबाबदारी लिलया पार पडताना पाहायला मिळेल काय तो अविनाश. 3-10 पाहतोय. षटक क्रमांक 2 क्षेत्रक्षणामध्ये परिवर्तन. गोलंदाज सचिन करेला पाहतोय. गोलंदाजी चांगली करतायत, त्याच्याहून चांगलं क्षेत्रक्षण देखील पाहायला मिळते. फुल टॉस, टॅप केला, पावलांचा उपयोग, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. अविनाश जोपर्यंत आहे ना तोपर्यंत प्रतिस्पर्धी संघाला तो काठ्याप्रमाणे टोचणार, यात मात्र शंका नाहीये. 14-3 षटक क्रमांक 2 चालू असताना आपण इथे पाहतोय अविनाश जरूर प्रयत्न करतोय, स्वतःला सिद्ध करतोय, स्वतःला सिद्ध करावं लागेल. अगदी याच वेळेला अविनाश कडून चुकी होते काय असा देखील प्रश्न विचारला गेला जातोय. सातत्यानं अविनाश नकारात्मक कॉल देताना पाहायला मिळतोय. नो बॉल जरूर आहे. इथे एक धाव ऍड होईल. 3-15 पाहायला मिळत आहेत. अविनाश स्वतःवरती विश्वास ठेवतायत आणि अविनाश अगदी या वेळेला काय करतील, येणाऱ्या चेंडूवरती आक्रमण प्रत्यल्ला करतील काय. इथे अविनाशचा फटका, इथे पहा इथे आपण पाहिलं अविनाशच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. अगदी आपण पाहतोय 3 गडी बाद 15 षटक क्रमांक 3 चालू असताना सचिन प्रशांतला पाहतोय काय गोलंदाजी करतायत. संघासाठी चित्रषटक घेऊन येत आहेत. 3-15 प्रशांत पाहतोय गोलंदाजीसाठी तयार. पावलांचा उपयोग, पुन्हा एकदा बॅटीची कडा घेतली, तिथे पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एक धाव मिळेल. संघाची एकूण रणसंख्या वधारताना पाहायला मिळते. 3 गडी बाद 16 धावा, 16 धावा. इथे आपण पाहतोय षटक क्रमांक 3 चालू असताना अविनाशच्या बॅट मधून अजून अपेक्षापूर्वक धावा येत नाहीयेत. अपेक्षा आहेत अविनाश कडून आणि ती अपेक्षा पूर्ण करतील काय अविनाश. चांगल्या फटक्यांसाठी ओळखला गेला जातो अविनाश. अगदी या वेळेला ते दाखवत असताना
अविनाशच्या बॅट मधून स्वीट या ठिकाणी शॉट पाहायला मिळाला. अविनाश ऑन फायर. 24 धावसंख्या धावफलकावरती. अगदी आपण पाहतो 3 योगेश धावसंख्या. इथे पहा टप्पा पडल्यानंतर काय चेंडूने वळण घेतलं. अविनाशला समजलाच नाहीये चेंडू आला कुठून आणि गेला कुठून. वा, चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला पंचांशी कुणी या ठिकाणी विचारायला जाऊ नका. पंच तटस्थ आहेत. त्यांना देखील या मॅचची जाणीव उणीव चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. पंचांवरती तुम्ही दडपण आणू नका. मॅच चालू ठेवा, वेळ घेऊ नका. अगदी आपण पाहतोय 3ला 20 सॉरी 24 नाही आहेत 20 धावा धावफलकावरती ऑन स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. जिथे षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. प्रशांतचं गोलंदाजीचं प्रत्येकर पाहिलं ना तर अचूक टप्प्याची गोलंदाजी त्याची सातत्यानं पाहायला मिळाली आज दिवसभर पूर्ण स्पर्धेमध्ये. आणि या सामन्यामध्ये देखील तो काय अचूक टप्प्यांवरती नियंत्रित गोलंदाजी करतोय. वा, प्रशांतला पाहतोय, अविनाशला पाहतोय. चालू हंगामामध्ये सर्वाधिक भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आपण पाहतोय. अनेक स्पर्धा गाजवतोय तो. जरूर आम्ही इंस्टाग्राम या पेजवरती त्याच्या रील्स पाहतो, व्हिडिओ पाहतो. अनेक ठिकाणी स्पर्धा होतात तिथे अविनाश निश्चितपणे आम्हाला धडकताना पाहायला मिळतोय. कधी त्याची गोलंदाजी पाहायला मिळते, कधी त्याच्या बॅटमधून चौकार षटकार पाहायला मिळतात. परंतु आज मात्र या मैदानावरती आलेत परंतु अजून देखील शांत पाहायला मिळत आहेत. अपेक्षा आहेत अविनाशकडून. अविनाश आता मात्र स्वतःच्या संघाला अपेक्षा पूर्ण करून देतील काय. इथे गोलंदाज पाहायला मिळतात प्रशांत. फुलटॉस, जिथे रनआउटची संधी. उशीर झालाय का हे पाहतील पंच. अगदी पहा अविनाश स्वतः अगदी काही क्षणापूर्वी स्वतःच्या ऑफिस क्रीजमध्ये पोहोचले आणि इथे षटकांचा खेळ संपला. 3 षटकामागे धावा आल्या 21 धावा आपण पाहतोय. चला वेळ घेऊ नका. अरविंद ढेकळे आज मात्र अरविंद ढेकळेची देखील कसरत राहिली आहे दिवसभर. सुपर 16 मध्ये रॉयल कळंबोली हा क्वालिफाय झालाय. आकाश तारेकरण तर खेळपट्टीवरती आपण पाहतोय नवीन फलंदाज आपण पाहायला मिळतोय. इथे अलॉंग द कार्पेट 2 क्षेत्ररक्षकाला भेद देऊन चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. 4 धावा करता ते धाव गती वाढू लागली. 25 धावा धावफलकावरती. अविनाशचं शेवटपर्यंत थांबणं कशासाठी महत्वाचं होतं हेच पाहायला मिळत आहे. अगदी त्याची चुणूक चाहूल आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला. गोलंदाज आपण पाहतोय नयनला पाहतोय. नयन आपण पाहतोय नयन पवार. त्याच्या विरोधामध्ये अविनाश एक सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. अगदी त्याच वेळेला बॅक टू बॅक दुसरा मोठा चौकार खेचून आणलाय. वा, का बॅटिंग करतोय अविनाश. स्वतः संघासाठी संकटमोचक संकट योद्धा म्हणून उभा राहिलाय. या वेळेला अविनाशच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. बघा रेलिंग्स वरती जे क्रीडा रसिक आहे त्यांना विनंती, हात जोडून विनंती आहे, तुमच्यासाठी ही स्पर्धा आहे. इथे काही होऊ शकतं कारण त्याला सपोर्ट नाही आहे अजिबात. अविनाश झोकू नका आणि झोपू बी नका. अगदी हेच सांगेल आम्ही. अगदी या वेळेला आपण पाहिलं थोडं पावलं चाचपडताना पाहायला मिळाले. अभावी 1 धाव या ठिकाणी मिळते. एका धावेला संघाची एकूण धावसंख्या 30. त्यापैकी 23 धावाचं योगदान अविनाशचं राहिलं. आणि इथे पहा अविनाशच्या बॅट मधून आणखीन एक चौकार अधिक 1 5 5 मिळालाय. 5 मिळाला अविनाशला. अविनाशचं शेवटपर्यंत थांबणं काय इम्पॉर्टंट होतं हे दाखवत असताना एक्झॅक्ट आपण पाहतोय संघाची एकूण धावसंख्या योगेश 35 धावा. अविनाश का बॅटिंग करतोय. या षटकातील
बॉल झालेत 3, धावा झाल्यात 35, अजून देखील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. फलंदाज अविनाश, चर्चा होते. वाईट बॉल, 36 धावा धावफलकावरती, 3 गडी बाद 36 धावा. पुन्हा एकदा इथे मात्र बघायचंय, नशिबाची साथ मिळाली. अविनाशचं आज नशीब पात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्या बॅटलेला हा प्रत्येक चौकार आशेचा किरण घेऊन येतोय. जय श्रीराम या टीमला. संघाची एकूण धावसंख्या पाहणा 3/40, स्वतः 31. इथे पहा पुन्हा एकदा होतय काय, झालंय काय. इथे देखील पुन्हा एकदा चौकार 44. 5 बॉल मागे 5 चौकार लगवणारा पहिला खेळाडू इथे पाहायला मिळतोय. 6ला 6 होतील का या स्पर्धेतील पहिला खेळाडू. एक अनोखा विक्रम होय, अविनाशने या स्पर्धेमध्ये 6 बॉल मागे 6 चौकार खेचलेत. एक अनोखा विक्रम आपल्या स्वतःच्या नावावरती. जय श्रीराम. प्रीमियर लीग 2026 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वाका बॅटिंग अविनाशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हॅलो चेक. जय श्रीराम प्रीमियर लीग मधील 18वा सामना आपल्या भेटीस होतोय. स्वर्गीय विशाल दादा बोराटे 11 विरुद्ध आरोही 11 स्पोर्ट क्लब या दोन संघादरम्यान. चला विनंती असेल, स्वर्गीय विशाल दादा बोराटे 11 आणि आरोही 11 स्पोर्ट क्लब या दोन्ही संघाच्या संघ नायकांनी त्वरितच व्यासपीठावरती नाणेफेक साठी यायचंय. तर नक्कीच आपण वळतो पुन्हा एकदा या सामन्याकडे, जिथे आपण पाहतात की प्रीमियर लीग मधील या सामन्या साखळी फेरीतील अश्वा 11 स्पोर्ट क्लब विरुद्ध जय श्रीराम स्पोर्ट क्लब या दोन संघादरम्यानची लढत, जिथे 48 धावांकरून 49 धावांचं आव्हान उभं केलंय ते जय श्रीराम 11 संघाने अश्व 11 या संघासमोर. तर 49 धावांचा पाठलाग करण्यासाठी यावेळेस फलंदाज येत आहेत. तर या सामन्यामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय यासाठी मात्र श्रीकांत मुळीक उर्फ मिरेवाडीचा चिकू. तर थँक्यू सो मच योगेश वाघ. यांचा आवाज आपण अधूनमधून कधीतरी ऐकत असतो, पण अगदी आपण पाहतो त्या वेळेला हे अंपायर पंच आम्हाला इशारा करता सामना चालू होत असताना आपण पाहतोय गोलंदाज प्रवीणला पाहतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये प्राचरण झाली आहे. एकीकडे पाहिलं तर सचिन करे आणि त्याच्याबरोबर आपण पाहतोय दिनेशला. ओ हो, टप्पा पडल्यानंतर थोडीशी अतिरिक्त उचली घेतली. अगदी पहा थोडीशी उंची घेतली. डॉट चेंडू पाहायला मिळाला. प्रवीण या स्पर्धेतील आणखीन एक यशस्वी गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहायला जात आहे. तो प्रवीण पाहायला मिळतोय. धावांचा करायचा योगेश 49 धावांचा. अगदी त्याच वेळेला पहिला चेंडू चांगला फेकलाय. इथे पहा पुन्हा एकदा दुसरा चेंडू चांगला फेकला. इथे मात्र फलंदाजाला संधी मिळाली आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळते. श्री गणेशा झालाय. कदाचित हा चेंडू जर इष्ट्यांवरती आदळला असताना तर फलंदाजांना घरचा रस्ता पाहावा लागला असता. इथे आपण पाहतोय 0 गडी बाद 1. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेकीचा कोल या ठिकाणी केला जातोय. दोन संघादरम्यान रंगणारी लढत असेल. संतोष साहेबांना पाहतोय मुख्य मंचावरती. संतोषजी मोखल जय श्रीराम मंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. संतोषजी मोखल यांना पाहिलं. वाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावगती आहे 0 गडी बाद 2.
अगदी आपण पाहतो 49 धाबांचा पाठलाग करत असताना प्रवीण कुठेतरी लाईन भरकडताना पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट संधी साई साई, परंतु पहा या खेळाडून प्रयत्न किती चांगले होते. पूर्ण 100% योगदान या ठिकाणी आपल्या स्वतःच्या संघासाठी या ठिकाणी पाहायला मिळालं. रिप्ले ऍक्शन मध्ये पहा, तो पडला धडपडला आणि ही धाव पूर्ण केली. वा, काय या ठिकाणी आपण प्रयत्न त्याचे पाहायला मिळाले. 0 गडी बाद 3. रिप्ले ऍक्शन मध्ये पहा, धुरळाच उडवला, धुरळाच उडला. काय या ठिकाणी सुरक्षितरित्या आपल्या पॉपी स्क्रीन मध्ये पोहोचला हा खेळाडू आहे दिनेश. सचिन करेला पाहतोय. सचिन करेकडे क्षमता आहे कोणत्याही क्षणाला सामना भिरकवण्याची. सचिन करे अगदी त्याच वेळेला यू मीन्स आय विल डेफिनेटली हिट. दांड्या 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 गुल केल्यात. सचिन करे बॅक टू डग आउट होताना पाहायला मिळेल. रिप्ले ऍक्शन मध्ये पाहू शकाल, अगदी 2 टांगांच्या मधून एष्ट्यांवरती चेंडू आदळला, फर्निचर बरखास्त केलं आणि सचिन करेला दाखवला घरचा रस्ता. वा, का बॅटिंग करतोय, काय गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रवीण. अगदी आपण पाहतोय श्री बिल्डरचे ओनर्स आपण पाहतोय अमोलजी झरे साहेबांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं त्यांचं देखील या स्पर्धेसाठी खूप सहमोलाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलंय. त्यांचं देखील आपण शब्द सुमनांच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. आपण पाहतोय 1 गडी बाद 3 ही धाव 5 ही धावसंख्या होताना पाहायला मिळते. अगदी आपण पाहतोय अमोल झरे साहेबांना मुख्य मंचावरती आपण पाहतोय. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत या ठिकाणी करूया. आज खरं तर पाहायला मुंबई असेल, पडवेल असेल, रायगड असेल, अशा विभागामध्ये जर तुम्हाला स्वप्नातलं सुंदर असं घर हवं असेल ना, तर निश्चितपणे तुम्ही अमोलजी झरे साहेबांशी या ठिकाणी भेटू शकता. श्री बिल्डरचे ओनर्स आहेत. अगदी स्वस्त दरामध्ये तुम्हाला स्वप्नातलं घर तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल. अगदी ती व्यक्ती आपण मुख्य मंचावरती पाहतोय, अमोलजी झरे साहेबांना मुख्य मंचावरती पाहतोय. तर वेलकम अमोलजी झरे साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. तर एका षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 7. योगेश आणि केडी बंधू आम्हाला सुचवतात येणारे 18 चेंडू आणि धावांची गरज अद्याप देखील 42 धावांची. जय श्रीराम. हा संघ आज एक वेगळ्याच ईर्ष्येनं मैदानामध्ये उतरलाय. अगदी आघाडीचं काही सामने हरले तर कमबॅक केलं. अविनाश मैदानावरती अविनाशला स्वतः सूर गवसला, जिथे स्वतः आलाय ॲज अ आयकॉन म्हणून या संघाचा लीडर आहे तो, त्याला आपण पाहतोय. खेळपट्टीवरती आपण प्रशांतला पाहतोय, दिनेशला पाहतोय. ऑन स्ट्राईकला प्रशांत. 49 धावांचा पाठलाग करत असताना फक्त 7 धावा आल्यात. इथे लाईन भरकटली, इथे वाईट चेंडू पाहायला मिळतोय. अगदी मुख्य मंचावरती अमोल झरे साहेबांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून देखील त्यांच्याकडे पाहायला जातं. लाखो दिलो की धडकन, सातत्यानं तरुणांच्या पाठीशी उभं असणारं हे व्यक्तिमत्व अमोलजी झरे साहेब, आणि त्यांना मुख्य मंचावरती पाहतोय. अगदी आपण पाहिलं रोडपालीच्या मैदानावरती देखील एक इंटर कॉलनी विभागातील स्पर्धा झाली. त्या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक आयोजक म्हणून देखील त्यांच्याकडे पाहायला जातं. ते अमोलजी झरे साहेब आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळत आहेत. इथे झालं का, टॅप केला, चेंडूला दाखवलं आसमान. चेंडू एक टप्पा पडल्याने टक्कडीची गेला सीमेरेषे बाहेर. 4 धावण करता सामन्यामध्ये मजा येऊ लागली आहे. 1 गडी बाद 13 धावा झाल्यात. आता मात्र इथून मात्र हाणामारी करावी लागेल, इथून मात्र फटकेबाजी करावी लागेल. अगदी पहा, आपण उल्लेख करत होतो अगदी व्यासपीठावरती श्री बिल्डर्स आणि डेव्हलपरचे सर्वे सर्वा अमोल शेठ झरे साहेब
यांना मुख्य मंचावरती पाहतोय. आणि त्याच्याबरोबर जर पाहिलं ना अमोल झरे युवा मंच अध्यक्ष सुमित सूर्यवंशी साहेबांना देखील पाहतोय. अगदी त्याच वेळेला युवन स्टार मित्र मंडळाचे अध्यक्ष मदन बगरे साहेबांना देखील मुख्य मंचावरती पाहतोय. आणि E1 स्टार मित्र मंडळाचे उपाध्यक्ष दीपक कोडवते साहेबांना देखील मुख्य मंचावरती पाहतोय. तर E1 स्टार मित्र मंडळाचे सदस्य दीपकजी गोंडे साहेबांना देखील आपण या मंचावरती पाहतोय. आणि रोहित शेठ चव्हाण अमोलजी झरे साहेब युवा मंचाचे खजिनदार यांना देखील मुख्य मंचावरती पाहतोय. आज भरपूर असा मित्रपरिवार एका मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय. लाखो दिलो की धडकन म्हणून देखील अमोल झरे साहेबांकडं पाहायला गेलं जातं. आणि त्यांचा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान या ठिकाणी होईल. तर कॅमेरामन यांना विनंती आहे, संतोषजी मुकुल साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते येणाऱ्या पाहुण्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान आपण मुख्य मंचावरती करायचा आहे. अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची परंपरा आणि परंपरा राखत असताना अगदी आपण या मुख्य मंचावरती येणाऱ्या अतिथीगणांचा या ठिकाणी आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत. तर संतोषजी मुकुल यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान या ठिकाणी करावा. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल लाखो दिलो की धडकन युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अमोलजी झरे साहेबांना मुख्य मंचावरती पाहतोय. अगदी इंटर कॉलनी विभागातील एक मोठी क्रिकेटची स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अगदी नवरात्री उत्सव असेल तिथे देखील खूप चांगली भूमिका साहेबांची राहिली आहे. आणि आज जर पाहिलं प्रत्येकाला स्वप्नातलं स्वस्तात मस्त घर हवं असेल तर निश्चितपणे आपण अमोल झरे साहेबांना भेटू शकता. एक स्वप्न सुंदर मुंबई नगरमध्ये तुम्हाला घर उपलब्ध करून देणारं हे व्यक्तिमत्व अमोलजी झरे साहेबांना आपण मुख्य मंचावरती पाहतोय. सुमितजी सूर्यवंशी अध्यक्ष अगदी आपण पाहतोय अमोलजी झरे युवा मंच चे अध्यक्ष सुमितजी यांना देखील मुख्य मंचावरती पाहतोय. इथे प्रत्येक पाहुण्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मुख्य मंचावरती आपण पाहतोय पाहुण्यांच्या संगत चाललेली रंगत आपल्याला पाहायला मिळते आहे. पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण हृदयाच्या अंतःकरणापासून करूया सहर्ष स्वागत. दीपकजी कोडवते यांना देखील मुख्य मंचावरती पाहतोय. अमोलजी झरे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारा हा मित्र परिवार अगदी एकाच वेळी एका मंचावरती पाहायला मिळतोय. मदनजी बद्रे साहेबांना देखील या ठिकाणी मुख्य मंचावरती पाहतोय. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रमिसर असं म्हटलं जातं ना आयुष्यात तुम्ही पैसा धनसंपत्ती किती कमवली याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किती मित्रपरिवार जोडला आणि याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस अमोल शेठ झरे साहेबांना आपण मुख्य मंचावरती पाहतोय. खरं कौतुकास्पद आहे. अगदी आपण मुख्य मंचावरती मदनजी बगरे यांना देखील पाहतोय. बघा मदनजी वगैरे यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळत आहे. दिलखुलास व्यक्तिमत्व. तुम्ही कधी यांच्या संपर्कात याल ना तर तुम्ही सारं दुःख विसरून जाल. असे हे आमचे हे मदनजी आहेत. अगदी त्यांना मुख्य मंचावरती देखील पाहिलं तर हेच आपण आता मग थेट मैदानाकडे जाऊया. चेंडू फळीचं कुरुक्षेत्र आणि या कुरुक्षेत्रामध्ये नेमकं चाललंय तरी काय. दोन बलाढ्य संघादरम्यान रंगणारी लढत जरूर पाहायला मिळते. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. जय श्रीराम या संघाला आपण क्षेत्ररक्षण करत असताना पाहतोय तर बॅटिंग करणारी टीम अश्व 11 या टीमला पाहतोय जिथे 27 धावा झाल्यात. ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकाल षटक क्रमांक योगेश वाहक जवळपास चालू आहे ती मात्र तिसरं. तर अशोक भाऊ मोठे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. आणखीन एक दमदार नेतृत्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. साहेबांचं देखील मुख्य मंचावरती आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी संतोषजी मुकुल साहेबांना विनंती आहे. E1 स्टार मित्र मंडळाचे उपाध्यक्ष दीपकजी कोडवते यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. तदनंतर दीपकजी गोंडे साहेब यांचा देखील आपण सत्कार करायचा आहे. रोहित शेठ चव्हाण अमोल झरे युवा मंच खजिनदार यांचा आपण व्यासपीठावरती सत्कार करायचा आहे. बघा प्रेक्षकांपर्यंत आम्ही
समालोचन पोहोचू शकत नाही आहे. खरं पाहुणे देखील आमच्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहेत. आणि अगदी याच वेळेला आम्ही येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान या ठिकाणी करतो आहे. कारण आमच्यासाठी अशोक भाऊ मोठे यांचा देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. अगदी आपण पाहतोय आणखीन एक दिलखुलास व्यक्तिमत्व, समाजासाठी समाज उपयोगी कामं करणारी हे व्यक्तिमत्व पाहतोय. न बोल नाहीये. मग आता गुणलेखक तिकडे सामन्याकडे नजर ठेवून आहेत. आम्ही मुख्य मंचावरती येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत करतोय. इथे प्रेक्षकांपर्यंत आम्ही माहिती पोहोचवतोय. 29 धावा झाल्यात, 2 गडी बाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना इथे पहा पॅडो स्वीप केला, जिथे क्षेत्ररक्षक काय लाजवाब राहिलं. नो +1 अशा 2 धावा होत आहेत. संघाची एकूण धावसंख्या वधारताना पाहायला मिळते. 2 गडी बाद 31, किंबहुना येणारे काही चेंडू बाकी, अर्थात 8 चेंडू 18 धावांची गरज. साईला पाहतो षटक क्रमांक 3 घेऊन आलाय. तर खेळपट्टीवरती फलंदाज पाहतोय नयन पवारला पावर दाखवावी लागेल. संघ अडचणीमध्ये, येणारे या चेंडूवरती चौकार खेचावा लागेल. खेचला गेला, हो येस, ठोकलाय, मारलाय, मी मारतो, माझा पॅटर्नच वेगळा आहे हे दाखवत असताना नयन आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 7, विजयासाठी 14 धावांची गरज. नयनची पावर इथे मात्र पाहायला मिळते. इथे झालं काय, दांड्या गुल केल्यात, फर्निचर बरखास्त केलं. नयन बॅक टू डग आउट. सामना अंतिम टप्प्यामध्ये आलाय. प्रत्येकाला ही मॅच जिंकायची आहे, प्रत्येकाला ही स्पर्धा जिंकायची आहे. याच्यासाठी प्रत्येक जण हट्टावास करतोय. इथे मला सर्वोत्तम खेळ दाखवायचा आहे. स्पर्धा किती महत्वाची आहे हे दाखवत असताना प्रत्येक संघातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला बॅटिंग करणारी टीम वेळ घेऊ नका. येणारे 6, विजयासाठी 14 धावांची गरज. बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे, वेळ घेऊ नका. आणि कॅमेऱ्याच्या समोर सातत्यानं आम्ही सांगतो खेळाडूंना, चला 6 बॉल 14 धावांची गरज. कोण जिंकणार, जय श्रीराम की त्यांच्या विरोधामध्ये असणारा अश्मय लेवन हा संघ जिंकणार. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. नशीब बदलो ना बदलो, मात्र वेळ नक्कीच बदलते. वेळ कुणाची बदलणार, अगदी हेच आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 6, विजयासाठी 14 धावांची गरज. का मॅच रंगली आहे. आज दिवसभर खूप चांगल्या मॅचेस पाहिल्या, पण यावेळी सायंकाळच्या सत्रामध्ये आता मात्र आमचे क्रीडा रसिक पुरणपोळी खाऊन आले असतील आणि या सामन्याचा आनंद लुटत असतील. येणारे 6, विजयासाठी 14 धावांची गरज. 3:35 आपण पाहतोय. 6 चेंडू 14 धावांची गरज. गोलंदाज इथे झालंय काय, इथे तर मी तर म्हणेल बोनसच होता. एसटी रक्षकाने केली चूक, फलंदाजाने देखील केली चूक आणि गोलंदाज तर नेमका करत तरी होता काय, हाच प्रश्न विचारला. अखेर 1 धाव आली. तर मुख्य मंचावरती आपण पाहतोय अशोक भाऊ बोटे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. तर संतोषभाई मोकल यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते अशोक भाऊ मोठे यांचा या ठिकाणी आपण सत्कार करावा. दिनेशला पाहतोय, सलामीचा ओहो, क्षेत्ररक्षण चांगलं सजवलंय, रनआउटची संधी. इथे झालंय काय, कोणता बॅटर आउट असेल, कोणता फलंदाज आउट असेल. होय, नॉन स्ट्राईकला उभा असलेला खेळाडू आउट झालाय. खेळपट्टीवरती आघाडीचा दिनेश अजून देखील तगधरून उभा आहे या मैदानावरती. फिल्डिंगचं काय या ठिकाणी प्रात्यक्षिक पाहिलं, यशला पाहिलं. या स्पर्धेतील सर्वाधिक नवोदित खेळाडू, या संघातील सर्वाधिक नवोदित खेळाडू यशला पाहिलं. संघासाठी महत्वाच्या काही धावा वाचवल्या. येणारे 5, विजयासाठी अजून 4 बॉल, विजयासाठी 13 धावांची गरज. 4 बॉल 13 धावा, 13 धावा 4 बॉल.
का मॅच रंगली आहे. एकीकडे जय श्रीराम, दुसरीकडे अश्व 11 या टीमला पाहतोय. औषक भाऊ मोठे यांचा या ठिकाणी सत्कार मुख्य मंचावरती होतोय. दिलखुलास व्यक्तिमत्व, समाजासाठी समाज उपयोगी काम करणारे हे व्यक्तिमत्व. इथे इथे दिनेशला समजतच नाहीये. गोलंदाजी पहा, अगदी आमंत्रण होतं, लालच दिलं होतं, परंतु इथे फायदाच उचलता आला नाहीये. चाणक्य बुद्धीची चक्रित करणारी, विचंबित करणारी गोलंदाजी. अगदी महाराजांचा देखील सत्कार या ठिकाणी मुख्य मंचावरती होतोय. त्यांचं देखील आपण शब्द सुमनांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. 3-13 कोणाचे 3-13 वाजतील. 3 बॉल 13 धाबा. खेळपट्टीवरती नवीन फलंदाज आलाय, ज्याचं नाव आमच्यापर्यंत अद्याप देखील पोहोचलं नाहीये. शाश्वतला शाश्वत देणारी बॅटिंग करावी लागेल. इथे झालं काय, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. त्यानं काही वेगळं करण्याचा प्रयत्नच केला नाहीये. फक्त हातामध्ये चेंडू घेतला, एकदम सरळ रेषेमध्ये फेकण्याचं काम केलं. वळवण्याचा प्रयत्न नाहीये, वेगानं टाकण्याचा प्रयत्न नाहीये. आणि हे तर पाहायला मिळत आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अगदी ना, एखाद्या लहान मुलाला लॉलीपॉप दाखवून त्याला लालच दाखवलं गेलं जातं ना, अगदी तेच आपल्याला या गोलंदाजाकडून पाहायला मिळालं. आणि मी तर म्हणलं प्रत्येक फलंदाजाला त्यानं लॉलीपॉप दाखवलं. अगदी याला देखील पहा. आता मी तर म्हणेल काहीच वेगळं करत नाहीये, काहीच नाहीये. फक्त सरळ रेषेमध्ये हळूवार पद्धतीनं तो सांगतोय मला मार, पण तो मारणं मुश्किल झालंय फलंदाजांना. इथे आपण पाहतोय फक्त औपचारिकता बाकी, असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाहीये. इथे शेवटच्या चेंडूवरती विजेता ठरला जय श्रीराम. विजेता संघाचं अभिनंदन. हॅलो अगदी आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीग आणि या पर्वामध्ये रॉयल कळंबोली हा संघ सुपर 60 मध्ये, सुपर 16 मध्ये दाखल झालाय. तर रॉयल कळंबोली या संघाचा देखील आपण हार्दिक